वर्तमानपत्रामध्ये अशी बातमी छापून आल्याचे कळले, परंतु अद्यापपर्यंत महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाकडून ऑथेंटिक कार्यालयाला असा आदेश प्राप्त झालेला नाहीये. परंतु बालविवाहाची संख्या दिवसेंदिवस वाढत असणारी बघता आणि पालकांमधील याबाबतची पालकांमधील आणि मुला मुलींमध्ये याबाबतची असलेली उदासीनता, या दोन्ही गोष्टी पाहता हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे जर भविष्यात असा निर्णय महाराष्ट्र राज्य बाल आयोग आणि महाराष्ट्र शासनाने घेतल्यास बालविवाह रोखण्यासाठी याची मदत होईल. विशेषतः बालविवाह आहे हे माहीत नसताना त्या ठिकाणी असणारे जे बँड पार्टी पथक असेल, कॅटरर्स, लॉन किंवा लग्न मंडप कार्यालय, या सर्वांवरची कार्यवाही आपल्याला करावी लागते. जर बालविवाह झाला तर सर्वांवर गुन्हे दाखल होतात, तर ते यापासून वाचतील आणि लोक आधीच अवेअर होतील की नाही आता जन्मतारीख छापायची आहे म्हटल्यानंतर कोणीही असे ऑथेंटिक पद्धतीने बालविवाह करणार नाही. बऱ्याच प्रमाणात आळा बसण्याला याची मदत होईल. जर असा आदेश आपल्या कार्यालयाला प्राप्त झाला ऑथेंटिक, तर आपण प्रेस नोट देऊया, पेपरला बातमी देऊ, सर्व पेपरला, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आपल्या कार्यालयामार्फत तसं सांगण्यात येईल लिखित पद्धतीने. आणि सर्व अंगणवाडी सेविका, आशा, सीडीपीओ, जे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायती यांच्यापर्यंत सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत यांच्या स्वाक्षरीने पत्र देऊन ही माहिती देण्यात येईल. प्रिंटर ते जे एक दोन असतील जिल्ह्यातले मुख्य, त्यांच्याशी आपण संपर्क करून त्यांच्या मार्फत, त्यांचे पण काही ग्रुप्स असतील तर त्यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचतील. म्हणजे प्रॉपर चंद्रपूर जिल्ह्याचे जे आहेत प्रिंटर्स, त्यांच्यापर्यंत आपण हा मेसेज पोहोचवू आमच्या टीम मार्फत. चाइल्डलाईन डीसीपीओची टीम आहे आणि त्यांच्या मार्फत मग आपण सर्व तालुक्यांपर्यंत, कारण सर्व जे तालुका स्तरावर काम करणारे असतील, लग्नपत्रिका छापणारे, फ्लेक्स, बॅनर, प्रिंटर, ते एकमेकांच्या संपर्कात असतात जनरली एका व्यवसायातले, त्यांच्यापर्यंत नक्कीच मेसेज पोहोचेल. वर्षभरामध्ये आपल्याकडे आता जानेवारी 26 पासून तर एप्रिल 26 पर्यंत, मार्च 26 पर्यंत 9 केसेस झालेले आहेत थांबवलेले बालविवाह, आणि पोलीस तक्रारी आपल्याकडे 4 झालेल्या आहेत. आणि एप्रिल महिना पण त्याच्यामध्ये ऍड केला तर पोलीस तक्रारी 6 आणि थांबवलेले 9 आणि 5 14 असे बालविवाह झालेले आहेत. एकूण 13 बालविवाह, 13 आणि 6 19 बालविवाह त्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याच्यावर आपण कार्यवाही केलेली आहे. त्यातले आपण 14 थांबवू शकलो आणि 5 मध्ये आपल्याला FIR दाखल करावी लागेल. FIR झाल्यानंतर यांना 1 लाखाचा दंड आहे, 2 वर्षाचा कारावास आहे.